जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देव. प्रियानो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा नवीन दिवस देवाने तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीजस. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तू आम्हाला सकाळी प्रार्थनेसाठी उठवलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू माझ्यासाठी सर्वांसाठी तू आशीर्वादाची तू केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हे देवा, हा दिवस तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवलेला आहे. तुझी कृपा, तुझी दया, तुझी करुणा आमच्या प्रत्येकावरती आहे. प्रभू, तुझ्या नावामध्ये आरोग्य आहे, तुझ्या नावामध्ये जीवन आहे, तुझ्या नावामध्ये सर्व काही आहे. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या नावाची घोषणा करण्यासाठी तू आम्हाला ह्या जगामध्ये ठेवलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तुझा महिमा आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून वर्णिल्या जाऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला आरोळी मारित आहोत. आम्हा प्रत्येकाला तू उत्तर तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. तुझ्या अभिषेकाने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. हे दे बाप्पा, तू आम्हाला प्रत्येक गोष्ट, ज्या ज्या नवीन गोष्टी तू आम्हाला देऊन तू तृप्त केलेला आहे, अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून तू आम्हाला पुरवून दिलेल्या आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. ओ प्रिय प्रभूजी, अनेक लोक आजारी आहेत, अनेक लोक पिढेमध्ये आहेत, अनेक लोक समस्यामध्ये आहेत. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समयी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू आज तू कार्य कर आणि प्रिय प्रभू त्यांचं जीवन बदलल्या जाऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. सर्व सैतानी बंधनं, सर्व सैतानी आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रिय प्रभू येशू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना वरून येणारं सामर्थ्य, तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू मला तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे दे बापा, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, या सकाळच्या वेळेस आपण पुन्हा एकदा पवित्र वचनातून मनन करत असताना पहिले शमूएल याचा 6व्या अध्यायामध्ये आपण येत आहोत. 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की फलिष्टियांच्या प्रदेशात देवाच्या कोशाचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि कशा प्रकारे परमेश्वराने त्याचा महाप्रताप फलिष्टियांना दाखवून दिलेला आहे. आणि हे आम्हाला 5व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसत आहे. परमेश्वर देव त्याची बरोबरी कोणाही पृथ्वीवरील निर्माण केलेल्या देवांशी तो करू शकत नाही, कारण तो जिवंत देव आहे. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर देव आहे आणि त्याची बरोबरी आम्ही ह्या जगातल्या मानव निर्मिती झालेल्या देवांशी बरोबरी करू शकत नाही. प्रियांनो, त्या ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये श्वास घातलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला तयार केलेलं आहे, ज्या देवाने ही अखिल सृष्टी उत्पन्न केलेली आहे, त्या देवाची आम्ही बरोबरी करू शकत नाही. या सकाळच्या वेळेस पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे आवाहन करत आहे की जिवंत देवाच्या क्रोधास कारणीभूत ठरू नका. जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद द्या, त्याचं गौरव करा आणि खरोखर परमेश्वराला धन्यवाद द्या प्रियांनो, आणि खरोखर त्याच्या नावाला गौरव द्या. आणि खरोखर देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, ते केवळ त्याच्या एकुलत्या एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि खरोखर या सकाळच्या समय आम्ही पाहत आहोत की फलिष्टी लोक 6व्या अध्यायामध्ये आम्ही जर आलो तर त्या ठिकाणी देवाचा कोश ते परत करत आहे, कारण परमेश्वराने त्या ठिकाणी त्याचं सामर्थ्य
परलिष्ठी लोकांना दाखवलेलं आहे. आणि मग 6व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा ते परलिष्ठी लोक निर्णय घेतात की कोश इस्रायलमध्ये पुन्हा एकदा पाठवण्याचा. आणि मग पहा 6व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर 5वं वचन आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की याच तो ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्याच्या प्रतिमा करा आणि इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा, म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला व तुमच्या देवावरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील. बघा, देवाने त्या ठिकाणी त्यांना ग्रंथी आणि उंदरांचं त्या ठिकाणी पिढा त्या ठिकाणी परमेश्वराने पाठवलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग परमेश्वराचा कोश त्यांनी त्या ठिकाणी रवानगी केलेली आम्हाला दिसत आहे 6व्या अध्यायामध्ये. आणि पहा त्या ठिकाणी तो परमेश्वराचा कोश आम्हाला 14व्या वचनामध्ये ती गाडी यहोशुआ बेत शेमेकर याच्या शेतात जाऊन उभी राहिली व तेथे एक मोठी धोंड होती. मग त्या गाडीची लाकडे फोडून आणि त्या गायींचा परमेश्वराप्रित्यर्थ होमबली अर्पिला. परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर सोन्याच्या वस्तू असलेला करंडा तो लेव्यांनी उतरून त्या धोंडेवर ठेवला. मग त्या दिवशी बेतशेमेकरांनी परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे व यज्ञ केले. हे पाहून पलिष्ठ्यांचे 5 सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले. अशा रीतीने परमेश्वराचा कोश पुन्हा इस्रायलमध्ये आलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग बघा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वर देव ह्या ठिकाणी इस्रायल लोकांना वारंवार त्या ठिकाणी आम्हाला सर्व संकटातून सोडवताना दिसत आहे. आता ह्या ठिकाणी इस्रायल लोकांचा जो स्वभाव होता हा पाप करण्याचा स्वभाव, देवाच्या विरुद्ध जाण्याचा स्वभाव काही त्यांच्या जीवनातून जात नव्हता. हे वारंवार पापात पडत होते, वारंवार देवाच्या विरुद्ध कारवाई करत होते, वारंवार ते मानव निर्मित देवांची पूजा त्या ठिकाणी करत होते, देवांची ती आराधना करत होती. आणि ज्या देवाने त्यांना ह्या वचन दत्त देशामध्ये आणलं होतं त्या देवाला ते पुन्हा आणि पुन्हा ते विसरत होते. प्रियानो, जरासे चांगले दिवस आले, त्यांना खायला प्यायला चांगलं मिळालं, शेतात चांगलं उत्पन्न मिळालं, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं, सर्व गोष्टी पुरवून दिल्या की म्हणजे हे इस्रायल लोक पुन्हा मानव निर्मित देवाच्या पाठीमागे ते लागत होते आणि त्या जिवंत देवाला ते सोडत होते. प्रियानो, हा स्वभाव आम्हाला आजही परमेश्वराच्या मंडळीत, परमेश्वराच्या लोकांच्या जीवनामध्ये आजही आम्हाला दिसत आहे. स्वतःच्या मनासारखं जर परमेश्वराने केलं नाही तर आम्ही परमेश्वराच्या विरोधात जाऊन त्याला आम्ही नावं ठेवतो, देवाला नावं ठेवतो आणि म्हणतो की परमेश्वर देव आमच्यासाठी काही करत नाही. प्रियांनो, तुम्हाला या सकाळच्या वेळेस सांगत आहे, योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 16 वचन सांगतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कुणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, परमेश्वर देवने जर आमच्यावरती प्रीती केली नसती तर नोहाच्या काळामध्ये जसा पृथ्वीचा नाश झाला तसाच अद्यापी कितीतरी 1000 वेळेस देवाने या जगाचा नाश केला असता. परंतु परमेश्वर देव मानवाच्या ज्या कल्पना आहे, मानवाचे जे विचार आहे ते जन्मापासूनच दुष्ट असतात. हे परमेश्वराने आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा नोहाचा जलप्रलय झाला त्यावेळेस परमेश्वराच्या मुखातून हे निघालेले शब्द आहे. प्रियांनो, आणि खरोखर आम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वर देव म्हणाला की या मानवाच्या कृत्यांमुळे ह्या संपूर्ण सृष्टीला शाप आलेला दिसत आहे. पहा, पहिलं पाप आदामाने एदेन बागेमध्ये केलेलं आम्हाला दिसत आहे मानवाच्या दृष्टिकोनातून. आणि जर आम्ही त्याच्या आधी जर पाहिलं तर जो दुष्ट लुसिफर स्वर्गामध्ये होता, देवाच्या हुजुरीस होता, त्याने देवाच्या विरोधात
सर्वात पहिलं पाप त्यांनी त्या ठिकाणी केलं. देवा समान होण्याचा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. परंतु परमेश्वर देव तो देवच आहे. त्याने त्याला स्वर्गातून काढून अंतराळामध्ये फेकून दिलेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वराच्या देवाच्या वचनाचं मनन करत असताना पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की जो कोश हा देवाने मोशेच्या द्वारे त्या ठिकाणी निर्माण केलेला आम्हाला दिसत आहे, तो कोश एवढा पवित्र होता. मग साक्षात या पृथ्वीला आणि या मनुष्याला आणि ह्या सर्व मंडळाला निर्माण करता किती पवित्र असेल हे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, आम्ही फक्त जगातला विचार करत असतो की आमचं कसं होईल, आमच्या लेकरांचं कसं होईल, आम्हाला या जगामध्ये प्रॉपर्टी कशी मिळेल, आम्हाला या जगामध्ये व्यवहार कसे करता येईल, आम्हाला सरकारी नोकरी कशी लागेल, आमच्या लेकर कसे शिकतील. परंतु प्रियांनो, याच्याही पलीकडे जर आम्ही विचार केला, आध्यात्मिक विचार केला, तर आम्ही ज्या देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे त्या देवासाठी आम्ही काय करत आहोत. पहा, देवाचा कोश या ठिकाणी आलेला आम्हाला दिसत आहे. परंतु त्यापूर्वी देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे, देवाने आमच्यासाठी भरपूर काय केलं आहे, परंतु आम्ही देवासाठी काय केलेलं आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर देव हा पवित्र आहे आणि त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये दिलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग 7व्या अध्यायामध्ये आम्ही आलो असताना ह्या ठिकाणी पुन्हा एकदा शमूएल इस्रायल लोकांचा न्याय इंसाफ करतो. पहा, परमेश्वर देवाने पूर्णपणे इस्रायल लोकांना सोडलेलं नाही. परमेश्वर देव रात्रंदिवस इस्रायलाचा मार्गदर्शक झालेला आम्हाला दिसत आहे. इस्रायला संगती तो राहिलेला आहे. इस्रायल म्हणजे देवाच्या लोकांसंगती तो राहिलेला आम्हाला दिसत आहे आणि अजूनही राहत आणि इथून पुढे देखील देवाप राहणार आहे. परंतु मनुष्य वारंवार ह्या सर्व गोष्टी विसरून जात आहे. थोडस खायला प्यायला संपत्ती आली, पैसा आला तर मनुष्याच्या जीवनामध्ये गर्व येतो आणि बेडकासारखा तो फुगतो आणि त्याला वाटतं की सर्व सत्ता माझ्या हातामध्ये आली. नाही प्रियानो, परमेश्वर देव जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे त्या देवामध्ये खूप सामर्थ्य आम्हाला दिसून येत आहे. मी मगाशी सांगितलं की योहान 3:16 वचनाप्रमाणे देवाने जगावर प्रीती केली. देवाने जगावर प्रीती केली, माणसाने नाही केली. प्रियानो, मनुष्य देवावरती कधीच प्रीती करू शकत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे की त्यांनी जशी आमच्यावरती प्रीती केलेली आहे तशीच आम्ही देवावरती प्रीती करायची आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या सकाळच्या समयी जर आम्ही देवावर प्रीती करणारे जर झालो तर प्रियांनो, आमच्या जीवनातील सर्व समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. आज ही सकाळची वेळ आम्हाला पुन्हा एकदा ही परमेश्वराच्या जवळ घेऊन जात आहे. प्रियांनो, आज आम्ही बघत आहोत, संपूर्ण जगामध्ये बघत आहोत. आता हा ख्रिस्त जन्म सोहळ्याचा आम्हाला हा महिना दिसत आहे आणि हा विशेष करून या वर्षाचा शेवटचा महिना आहे. आता हे वर्ष संपण्यासाठी थोडे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. परंतु प्रियांनो, या वर्षभरामध्ये आम्ही देवासाठी काय केलेलं आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, देवासाठी आम्ही पवित्र जीवन जगलं आहे का? आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वर देव आहे का? आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव आहे का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. आज या सकाळच्या समय आम्ही आपलं जीवन ह्या परमेश्वराला दिलं पाहिजे. जसं परमेश्वराने बलिष्ठांना दाखवून दिलं की मी जिवंत देव आहे. उंदरांची पीडा त्यांच्यावरती पाठवली, ग्रंथीच्या पीडा त्यांच्यावरती पाठवल्या आणि ह्या का पाठवल्या तर परमेश्वराचा जो पवित्र कोश होता तो बलिष्ठांच्या देशामध्ये त्यांनी मानवनिर्मित देवाच्या मंदिरामध्ये त्याला बसवलेला आम्हाला दिसत आहे. नाही प्रियांनो, देवबाप या जगातल्या देवांशी बरोबरी करू शकत नाही, कारण ते देवच नाहीये, कारण तेवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाहीये.
जे सामर्थ्य आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वर देव जो यहोवा परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे हे जगातल्या देवांमध्ये नाही. त्या दुष्टाने देवापासून दूर नेण्यासाठी मानवाच्या मनामध्ये ही संकल्पना घातली. मानवाने आपल्या सोयीसाठी आपल्या डोळ्यासमोर दिसणारे देव निर्माण केले. लाकडापासून केले, दगडापासून केले, झाडांना देव केलं, वृक्षांना देव केलं, निर्मितीला देव केलं, सूर्याला देव केलं, चंद्राला देव केलं. अजून काय सांगू नये, प्रत्येक गोष्टीला देव करून टाकलेला. आज माणसांना देखील देव करून टाकलेला आहे मनुष्य. परंतु ज्या जिवंत देवाची, ज्या यहोवा परमेश्वराची जागा कुणीही घेऊ शकत नाही. हे माझं विधान आहे आणि हे विधान काळीभर इकडून तिकडं देखील हलणार नाही. आणि हे वचन हे बायबलमध्ये लिहिलेलं आम्हाला दिसत आहे आणि ते सत्य आहे. ते कायाबायांच्या कहाण्या नाही प्रियानो. हजारो वर्षापूर्वी देवाच्या, जिवंत देवाचे जे दास आहेत, जे विश्वासूपणे सेवा करत होते, जे प्रामाणिकपणे सेवा करत होते, त्यांच्या जीवनामध्ये कधी भ्रष्टाचार नव्हता. त्यांचं जीवन त्यांनी पवित्र जीवन जगलं. अशा दासांनी हे देवाचं वचन त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या ख्रिस्त जन्मोत्सवा निमित्ताने आम्ही पाहत आहोत की देवाचे लोक खूप तयारी करत आहेत. नवीन नवीन कपडे घेत आहेत, चर्च सजवत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, स्किट करत आहेत, डान्स करत आहेत, सगळं करत आहेत. परंतु प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी करताना आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे का, जिवंत देव आहे का, हे आम्ही शोधलं पाहिजे. प्रियांनो, मी कोणावरती टीका करत नाही. ही सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस कसं मनुष्य झोपेतून उठतो त्यावेळेस त्याचं मेंदू फ्रेश असतो, त्याचे विचार चांगले असतात. आणि सकाळच्या वेळेस आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही हे जे करतो हे चांगलं आहे, परंतु हे आम्ही जगामध्ये फक्त जगाच्या दिखाव्यासाठी न करता तर आम्ही आमचं जीवन किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे, आमचं जीवन देवाच्या आध्यात्मिक कृपादानाने किती सजवलेलं आहे, आम्ही देवासाठी किती तयारी करत आहोत, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी किती तयारी करत आहोत, हे आम्ही शोधलं पाहिजे. नुसते फंक्शन, समारोह, प्रोग्राम याच्यामध्ये परमेश्वर नाही प्रियांनो. तर आमचं जीवन हे परमेश्वराला देऊन त्या पवित्र देवाला आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. पहा, आता ह्या ठिकाणी शमूएल जो देवाचा दास आहे तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे 7व्या अध्यायात, किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्ष निघून गेली. त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. बघा, किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्ष निघून गेले. आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, दिवस नाही आणि वर्ष नाही, तर 20 वर्ष हे लोक देवापासून दूर होते. 20 वर्ष या लोकांनी देवाची प्रार्थना केली नाही. 20 वर्ष त्यांनी आपलं अंतःकरण देवाकडे वळवलेले नाही, आम्हाला दिसत नाही. किती मोठा काळ आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आज आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी आहेत. आम्ही येतो परमेश्वराकडे, आम्ही प्रार्थना करतो, वर्षानुवर्ष चर्चमध्ये येतो, कदाचित गाणे गातो, मंदिरामध्ये सेवा करतो, परंतु आमचं जीवन बदललेलं नसतं प्रिया. मग परमेश्वराच्या दर्शनाच्या विषयी आतुर झाले 20 वर्षांनी. बघा, तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोथ यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास फलिष्ठ्यांच्या हातून सोडवी.
पहा, आता ह्या ठिकाणी जे मानवनिर्मित देव आहे, या देवांचा उल्लेख शमूएल देवाचा दास यांनी त्या ठिकाणी केलेला दिसत आहे. प्रियानो, आजही मंडळीमध्ये असे लोक आहे की ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराकडे येत आहे. आज तरुण तरुणी देखील स्वतःचं लग्न जमत नाही म्हणून चर्चमध्ये येतात. परंतु जो देव आत्म्याचा नाश करू शकतो, जो देव तुम्हाला मला जीवन देऊ शकतो, त्या देवाची आम्ही उपासना करू शकत आहे का, हे आम्ही पाहिलं पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत आहे. आज लोकांना वाटतं की देवाने तुम्हाला आणि मला पूर्णपणे आरोग्य दिलं पाहिजे, जगातल्या गोष्टी दिल्या पाहिजे. याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि खरोखर परमेश्वर देव जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, त्या देवाच्या जवळ आम्ही गेलो पाहिजे. आता या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, जे मानव निर्मित देव आहे त्याच्यापासून तुम्ही खरोखर परमेश्वराकडे वळाला आहात का? आज असे लोक, कितीतरी लोक येतात प्रार्थनेमध्ये की ते देवाकडे सहसा वळत नाही. फक्त ते स्वतःच्या जीवनातील आजार, स्वतःच्या जीवनातील ज्या समस्या आहेत, स्वतःचा आशीर्वाद पाहिजे, कोणाला बिल्डिंग पाहिजे, कोणाला घर पाहिजे, कोणाच्या लेकरांना सरकारी काम पाहिजे, अशासाठी चर्चमध्ये प्रार्थनेला येतात. परंतु स्वतःचं जीवन बदलण्यासाठी प्रियांनो लोक चर्चमध्ये येत नाही. प्रियांनो, जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आज आम्हाला तो सियोन नगरीमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. देवाने तुम्हाला मला सियोन नगरीचं नागरिकत्व देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये घेऊन आलेला आम्हाला दिसत आहे. आणि त्याला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याला आम्ही गौरव दिला पाहिजे प्रियांनो सकाळच्या समय. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगते, परमेश्वराकडे मनपूर्वक वळा. आज आम्हाला मनापासून परमेश्वराकडे वळलं पाहिजे. अन्य देवाच्या मागे आम्ही लागलं नाही पाहिजे, मानव निर्मित. आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हाला बलिष्ठांच्या हातातून सोडेल. प्रियांनो, आज जर आम्ही ते वचन आमच्यासाठी लागू केलं, आज ते बलिष्ठित नाही तर आम्हाला त्या दुष्टापासून आमचं परमेश्वर देव संरक्षण करेल. आज आमच्या जीवनामध्ये पाहिलं तर आम्ही भयानक आजारामध्ये पडलेलो आहोत. कॅन्सर, बीपी, शुगर, वेगवेगळ्या प्रकारचे आजार. आता प्रियांनो, हे आजार इतके बळवलेले आहेत कारण की आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन इतकं घाणेरडं झालेलं आहे की आम्ही देवाची पवित्रता आमच्या जीवनामध्ये राहिलेली नाही. देवाच्या मंदिरामध्ये देखील खूप घाणेरडं पॉलिटिक्स आलेलं आहे. आज जे जिवंत देवाचे लोक स्टेजवर जाऊन देवाचा संदेश देतात, परंतु प्रियांनो देवाच्या वचनाप्रमाणे ते चालत नाही. कपटीपणा त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि या सर्व कपटीपणापासून प्रियांनो जर आम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर देवाचं वचन आम्ही मनपूर्वक आम्ही चित्त लावून ते परमेश्वराच्या सर्व आज्ञा पाळल्या पाहिजे. त्याचं वचन आम्ही पाळलं पाहिजे. प्रियांनो, त्याचीच उपासना आम्ही केली पाहिजे. आणि प्रियांनो, खरोखर मग इस्रायल लोक बाल देव अष्टरोथ यापासून दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू. बघा, ज्या इस्रायल लोकांनी देवाची महती आपल्या डोळ्यांनी पाहिली होती, ते ह्या जगातल्या मूर्तींशी त्यांनी आपला जिवंत देवाची आदला बदल केलेली आम्हाला दिसत आहे. आणि यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ह्या खूप मोठ्या समस्या आल्या होत्या. यामुळे परमेश्वराने त्यांना बलिष्ठांच्या हातामध्ये दिलेला आम्हाला दिसत आहे. हे केवळ आपल्या स्वतःच्या चुकांमुळे, आपल्या स्वतःच्या पापामुळे, आपल्या स्वतःच्या अपराधामुळे परमेश्वराने बघा त्या ठिकाणी संकट आज आमच्या जीवनामध्ये आलेले दिसत आहे. तोच इतिहास आज पुन्हा आणि पुन्हा
आज देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या समस्या उद्भवत आहे. पहा 5वं वचन, मग शमूएल म्हणाला, सर्व इस्रायल लोकांस मिस्पा जमा करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वराची प्रार्थना करेन. तेव्हा ते मिस्पा जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपवास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. पहा, या ठिकाणी सर्वात मोठी गोष्ट या ठिकाणी इस्रायल लोकांनी केली ती म्हणजे त्यांनी आपलं पाप कबूल केलेलं आहे परमेश्वराच्या पुढे. प्रियांनो, या सकाळच्या समय आमचे पाप, आमचे अपराध आम्ही परमेश्वराच्या पुढे कबूल केले पाहिजे आणि ते सोडून दिले पाहिजे. वारंवार पापामध्ये पडलं नाही पाहिजे. आमचा देव पवित्र आहे. पहा आणि पुढे बघा 9व्या वचनामध्ये, मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन त्याचा परमेश्वरास विशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. शमूएल होमार्पण करीत असताना पलिष्टी इस्रायलांशी लढावयास जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले आणि इस्रायला पुढे त्यांचा मोड झाला. इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोहोचत तोपर्यंत त्यास ते मार देत केले. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनेजर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलुखात आले नाहीत आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता. एक्रोनापासून गतपर्यंत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्रायलापासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्रायलाने पलिष्ट्यांच्या काबूतून सोडविला. त्या समय इस्रायल व अमोरी लोक यांच्या स्वस्थता होती. शमूएलाने आपले आयुष्यभर इस्रायलाचा न्याय इन्साफ केला. तो वर्षानुवर्ष बेतेल, गिलगाल व मिस्पा या सर्व ठिकाणी फेरी करून इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे. तो रामा येथे परत येत असे, कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्रायलाचा न्याय इन्साफ करी. तेथे त्याने देवाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. बघा, शमूएलाचं जीवन जर आम्ही पाहिलं तर त्याने आपल्या घरामध्ये परमेश्वराची एक वेदी बांधलेली आम्हाला दिसत आहे आणि तो नेहमी प्रार्थना करताना आम्हाला दिसत आहे. प्रार्थनेची वेदी ही देवाच्या लोकांच्या घरात ही बांधलेली गेलीच पाहिजे. जर प्रार्थनेची वेदी आमच्या घरामध्ये नसेल तर प्रियांनो, आम्ही काही करू शकत नाही. आज या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या निमित्ताने प्रियांनो, आम्ही एक नवीन निर्णय करूया. या वर्ष संपण्याला थोडेसे दिवस राहिलेले आहे. तर या वर्ष संपण्याच्या अखेरीस आम्ही आमच्या जीवनामध्ये एक नवीन मोठा निर्णय करणार आहोत की जे नवीन वर्ष देवबाप आम्हाला दाखवणार आहे. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराने त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या भयात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या वचनात, त्याच्या कृपादानांमध्ये देवाने आम्हाला वाढवावं आणि त्याच्या राज्याचं सहभागी करावं. यासाठी प्रियांनो, आम्ही प्रार्थनेत राहायला पाहिजे. आज या सकाळच्या समय आम्ही आमच्या घरामध्ये एक प्रार्थनेची वेदी आम्ही तयार केली पाहिजे. प्रियांनो, अनेक देवाचे जे मोठे मोठे सेवक होते ते आपल्या जीवनामध्ये ते प्रार्थना करीत होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे जर आम्ही पाहिलं, तो देखील मध्यरात्री जाऊन प्रार्थना करीत असे. जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेची वेदी नसेल तर प्रियांनो, ही वेदी नसेल तर प्रियांनो, आम्ही आमचं धार्मिक जीवन आम्ही जगू शकत नाही. देवबाप आमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही. प्रार्थना ही जी गोष्ट आहे ही देवाबरोबर राहण्याची गोष्ट आहे, देवाबरोबर बोलण्याची गोष्ट आहे.
प्रार्थनेशिवाय आम्ही काही करू शकत नाही प्रिया. प्रार्थना जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियानो आम्ही देवाबरोबर संपर्क करू शकत नाही. आज आम्ही पाहत आहोत की भूतलावरती की या नवीन काळाच्या परिस्थिती बघत आहोत की मनुष्याचं जीवन मोबाईल वाचून शून्य असं आम्हाला दिसत आहे. मोबाईल शिवाय ह्या ठिकाणी मनुष्य काही करू शकत नाही. परंतु मोबाईलला जेवढं महत्व देतो त्याच्या 100 पटीने आम्ही आमच्या घरामध्ये प्रार्थनेचं महत्व दिलं पाहिजे. मोबाईल ही तर नाशवंत गोष्ट आहे, परंतु प्रार्थना ही आम्हाला देवाकडे नेणारी एक क्रिया आहे. प्रार्थना ही आमच्या देवासंगती संबंध सुधारणारी एक गोष्ट आहे. प्रार्थना ही एक आम्हाला देवाच्या जवळ नेणारे आमचं जीवन सुधारणारी एक क्रिया आहे. आणि ही क्रिया प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पाहिजे प्रिया. प्रार्थना नसेल तर आम्ही देवाचं धार्मिक जीवन आमच्या जीवनामध्ये जगू शकत नाही. तर चला या सकाळच्या समय या ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने का होईना प्रियांनो आम्ही प्रार्थनेची विधी आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बांधणार आहोत आणि आपण आपलं जीवन एकदम सरळ जगण्याचा प्रयत्न करणार आहोत. या 6 आणि 7 या देवाचे जे अध्याय आहेत शमूएलाच्या पुस्तकामधले ते आमची वाचणार आहोत. आणि परमेश्वर देवाने जसं इस्रायलाच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे तेच कार्य देवाने तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये करावं. आम्ही देवाच्या विरोधामध्ये न जाता देवाच्या इच्छेनुसार आम्ही वागून त्याची मनपूर्वक उपासना करून त्याची आराधना करून प्रियांनो आम्ही परमेश्वराला आमच्या घरामध्ये, आमच्या वस्तीमध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या देशामध्ये परमेश्वराला आम्ही आणूया. त्या जिवंत देवाला आणूया आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. आज पाहत आहोत ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्ताने भरपूर कार्यक्रम होत आहेत, भरपूर मीटिंग होत आहेत, भरपूर संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील, भरपूर गाणे गायला मिळतील. परंतु जर तुमचं जीवन बदललं नाही तर प्रियांनो काय लाभ, आम्ही काहीच मिळू शकत नाही. तर चला आपण प्रार्थना करूया, आपण पश्चाताप करूया आणि आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन, आपल्या लेकरांचं जीवन, आपल्या तरुणींचं जीवन, आपल्या वृद्ध आईवडिलांचं जीवन परमेश्वराच्या पुढे देऊया. आणि तो परमेश्वर देव आम्हाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. तर चला त्या जिवंत देवाची आपण प्रार्थना करूया, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, स्तुती स्तुती स्तुती. धन्यवाद येशू दे बाबा. हे सुंदरसं वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे प्रभू. ते वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. देवापा या वचनाद्वारे तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करत आहोत, खूप लोक डिप्रेशनमध्ये आहे, खूप लोक आजारी आहेत प्रभू. ते सर्व डिप्रेशनपणा, तो आजारपणा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. सर्व जडपणा शरीराचा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे प्रभू. ख्रिस्त जन्म सोहळा आम्ही साजरा करत असताना प्रिय प्रभू येशू तू प्रत्येकाच्या घरामध्ये संजीवन उतरून दे. प्रत्येकाला तुझ्या आध्यात्मिक कृपा दानाने तू भर आणि येणारं नवीन वर्ष प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. या नवीन वर्षामध्ये प्रभू आम्ही तुझ्यासाठी जास्तीत जास्त काम करावं, आम्ही तुझी उपासना जास्तीत जास्त करावं, जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहावं. यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू अशा लोकांसाठी प्रार्थना करत आहोत जे बेघर आहेत प्रभू. त्यांना तू बेघरपणा त्यांच्या जीवनातला तू काढून टाक. थंडीपासून त्यांचं तू रक्षण कर. ज्यांना खावयासाठी अन्न मिळत नसेल प्रिय प्रभू येशू अशा लोकांना तू अन्न तू दे प्रभू. ज्यांना लेवायसाठी वस्त्र नसेल प्रभू त्यांना तू वस्त्र तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा.
प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तुझा संदेश पोहोचू दे, तुझी सुवार्ता पोहोचू दे. त्यांच्या जीवनातील सर्व अंधकार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हालेलुया. प्रभू, त्यांना तुझी ओळख होऊ दे पित्या परमेश्वर. हे देवा, आज या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रिय प्रभू येशू जे संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, आर्थिक गोष्टीच्या अडचणीमध्ये आहे, ज्यांना जॉब नाही, प्रिय प्रभू येशू त्यांना तू जॉब दे. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तू काढून टाक पित्या परमेश्वरा. देवापा, ज्या ज्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना केलेला आहे त्या सर्व प्रार्थना तू स्वर्गामध्ये ऐकलेल्या आहे, त्या प्रार्थनेचं तू उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे लोक कॅन्सर आणि एड्स आणि प्रिय प्रभू येशू ज्या आजारांचं निदान झालेलं नाही अशा आजारांशी लढत आहे, प्रिय प्रभू येशू त्यांचं जीवन तू बदलून टाक. त्यांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य उतरून दे. प्रभू, त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताने तू स्पर्श कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते. प्रिय प्रभू येशू, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वर. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही तुला आबा बाबा म्हणून हाक मारित आहोत. तू आमची प्रार्थना ऐकत आहेस. तू स्वर्गातून प्रार्थना ऐकत आहेस. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरून दे. आमच्या सर्व अपराधांची, सर्व पापांची तू आम्हाला क्षमा कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू आशीर्वादित केलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्या कोणाला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.